नवनाथ. नक्की शाहू महाराज जरी आता पहिल्या फेरीवर आघाडीत असतील तर आम्हाला खात्री आहे कोल्हापूर, हातकणंगले, माढा, सोलापूर, सातारा या जागावर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार निश्चितपणे विजयी होतील। जवळपास 83 जागावर आता भारतीय जनता पार्टीची आघाडी आहे। त्या तुलनेमध्ये फक्त 35 जागा म्हणजे दुपटीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये नक्कीच नवरात हाच प्रश्न आपण हेमलता पाटील यांना विचारूयात। काँग्रेसच्या प्रवक्त्या आपल्या समवेत आहेत। हेमलता पाटीलजी, याची पूर्ण कल्पना आहे की प्राथमिक कल आहेत पण एनडीए 83 आणि नागपूरमधून नितीन गडकरी आघाडीवर आहेत। हेमलता पाटीलजी, एनडीए 83, इंडिया 25, 35 त्याची मतमोजणी सुरू आहे, त्यामुळे अजून आपल्याला 1-1.5 तास वेळ द्यावा लागेल, तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाहीये। आता हे फक्त बॅलेट पेपरचं मतदान आहे आणि याच्यामध्ये खूप फेरफार होणार आहे जसजसं पुढे काउंटिंग सुरू होईल तसं। त्यामुळे इतक्या लवकर आपण कुठलं मत त्याच्यामध्ये व्यक्त करायला नको, थोडा वेळ द्यायला हवा, थोडी वाट पाहायला हवी। आणि मला खात्री आहे की हे चित्र चांगल्या पद्धतीने इंडिया आघाडीच्या बाजूने जाईल। महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीला चांगल्या सीट्स मिळतील असं सध्या तरी वातावरण दिसते आणि आपण बघू काय होतंय ते। प्राथमिक कल जे समोर येत आहेत महाराष्ट्रामधले, त्यामध्ये महाविकास आघाडीसाठी 2 प्रॉमिनंट जागा म्हणजे कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती आघाडीवर आहेत आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर दिसत आहेत पहिल्या फेरीमध्ये। आणि सध्या जर देशभरातली आकडेवारी बघायची म्हटली तर एनडीए 93 जागी आघाडीवर आहे आणि इंडिया आघाडी 38 एनडीएची सेंचुरी झालेली दिसते सुरुवातीच्या कलांमध्ये। 100 जागी एनडीए आघाडीच्या बाबतीत ही प्राथमिक फेऱ्यांमधल्या आघाडीच्या बाबतीत सेंचुरी झालेली दिसते। एनडीए 100 पाशी गेलेली आहे, इंडिया आघाडी 38च्या जागांवर आहेत, अजून फेऱ्या बाकी आहेत मतदानाच्या। पण नम्रता, एक गंमत असते, आता पंकजा मुंडे सुद्धा बीडमधून आघाडीवर आहेत नम्रता। अगदी, आणि पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, हे निकाल नव्हे, हे सुरुवातीचे कल आहेत आणि सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएने सेंचुरी मारलेली आहे। 100 जागी एनडीए आघाडीवरती आहे आणि इंडिया आघाडी 39 जागी आता आघाडीवर दिसते। आणि राज्यामधली सुद्धा आकडेवारी आता झपाट्याने वाढणार आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे अगदी पर्सनल अंदाज आहे, हे 100 जागांपैकी बहुतांश जागा बहुधा उत्तर भारतातल्या असाव्यात की जो एक हिंदी हार्टलँड आहे तो, त्यामुळे कदाचित आकडा मोठा असेल। वर्षा गायकवाड, अमोल कीर्तीकर, पियुष गोयल आघाडीवर आहेत। म्हणजे अमोल कीर्तीकर शिवसेना, उद्धव ठाकरे गट, वर्षा गायकवाड काँग्रेस, म्हणजे परिणामी महाविकास आघाडी, आणि पियुष गोयल एनडीए तर्फे, भाजपतर्फे। अगदी उत्तर मुंबईमधनं पियुष गोयल यांना मुंबई राखतो तो देश जिंकतो, मुंबईमध्ये यावेळी काय होणार? पियुष गोयल, वर्षा गायकवाड ह्या आघाडीवर दिसत आहेत। वर्षा गायकवाड ह्या नॉर्थ सेंट्रल उत्तर मध्य मुंबईतून आहेत, त्यांच्या विरोधात उज्ज्वल निकम आहेत आणि उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल भाजपचे उमेदवार आघाडीवर दिसत आहेत। आणि अमोल कीर्तीकर सुद्धा आघाडीवर आहेत मुंबई वायव्यमधून, त्यांच्या समोर रवींद्र वायकर यांचं आव्हान आहे। तर आता 3 जे कल मुंबईतले आलेले आहेत त्यामध्ये 2 जागी महाविकास आघाडी पुढे दिसते आणि 1 जागी भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे। ही पोस्टल मतमोजणी आहे, जे पोस्टल बॅलेट्स आहेत, पोस्टाने आलेली मतं, त्यांची ही मतमोजणी आहे। अगदी पहिल्या फेरीतले हे कल आहेत। एनडीए 103 जागा देशभरात आणि इंडिया आघाडी 39 जागी आघाडीवर आहे। दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे आघाडीवर। पुन्हा एकदा मुंबईतल्या 4 जागांचे कल समोर आणि 2-2 असा स्कोर आहे। 2-2 असा स्कोर आहे। उत्तर पश्चिमच्या बाबतीत तर ती जागा नंतर ज्या काही गोष्टी बाहेर आलेल्या आहेत, सगळ्या कॅन ऑफ बम्स जे काही समोर आलं कीर्तीकरांमधलं आणि यांच्यातलं भाजपमधला वाद, त्यामुळे साधारणपणे लक्षात यायला लागलं होतं की काय झालंय ते। दक्षिण मध्यच्या बाबतीत मात्र राहुल शेवाळे तगडे उमेदवार होते, वादच नाही, त्यांचं तिकडे काम आहे, ओळखले जात होते। अनिल देसाई तोलनांना नवीन होते। दक्षिण मुंबई येस, अरविंद सावंत आघाडीवर दिसत आहेत। यामिनी जाधव यांना पहिल्या फेरीमध्ये पिछाडी दिसतीये दक्षिण मुंबईमध्ये। अरविंद सावंत आघाडीवर आणि एनडीए 135 आणि इंडिया आघाडी आता 52 वर आहे। 135 जागांवर देशामध्ये एनडीए आणि इंडिया 52 जागांवर आघाडीवर आहे। इंडिया आघाडीने हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहे। एनडीएने 135 जागी आघाडी, 8 जागा राजस्थान, 8 जागा काँग्रेस 1, बसपा 0। संभाजीनगर ट्रिपल फाईट, चंद्रकांत खैरे आघाडीवर आहे तिथे महाविकास आघाडीचे। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे कमबॅक करणार का? आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे नम्रता आघाडीवर आहेत। मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि कल्याण आणि ठाणे डोंबिवली या दोन्ही ठिकाणी सगळ्यांचं लक्ष आहे तिथे। कल्याण डोंबिवली मधला मतदारसंघ, मुख्यमंत्र्यांचा बाले किल्ला म्हणून हा भाग ठाणे कल्याणचा ओळखला जातो आणि तिथे श्रीकांत शिंदे आता कल्याणमधनं आघाडीवर दिसत आहेत। त्यांच्या समोर वैशाली दरेकर यांचं आव्हान आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या। आणि अगदी सुरुवातीची बॅलेट मतमोजणी जी आहे जालन्यामधनं रावसाहेब दानवे जालन्यातून आघाडीवर दिसत आहेत।
आणि जसं तू प्रसन्न सांगितलं होतास, दानवेंची ही जर समजा यावेळेला त्यांचा विजय झाला तर ही डबल हॅट्रिक असेल. डबल हॅट्रिक असेल, अर्थात डबल हॅट्रिक असेल. मुंबईतल्या 5 जागांचा समोर येतोय, कल समोर येतोय. अरविंद सावंत आघाडीवर, राहुल शेवाळे आघाडीवर, वर्षा गायकवाड आघाडीवर.